जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा बहुजिन्सी. समास 4. देह दुर्लभ निरूपण नाम. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. श्रीराम समर्थ. बघा, दशक 18वा बहुजिन्सी आणि समास 4 देह दुर्लभ निरूपण नाम. अहो, देह समर्थांनी गेल्या समासातच सांगितलं ना, निष्पृह शिकवण निरूपण नाम मध्ये आपल्याला सांगितलं की दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. अहो, ह्या देह मिळालेला देह कसा आहे हो, समर्थ सांगतायत दुर्लभ आहे. जे काही आपण आता करतोय ते कोणामुळं करतोय हो? ह्या देहामुळेच करतोय ना. जे काही आहे समर्थ म्हटले, गणेश पूजन असू द्या, शारदा वंदन असू द्या, गुरु असू द्या, श्रोते असू द्या, सज्जन असू द्या, जे काही आहे ते कुणामुळं आहे हो? देहामुळं. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय, देह आहे म्हणून मनुष्य प्रपंचातील आणि परमार्थातील जे काही चाललंय, देह आहे म्हणूनच चाललंय ना. जो काही प्रपंच परमार्थ संसार मनुष्य करतोय ते कुणामुळं करतोय हो? तर देह असल्यामुळे करतोय. देह नसेल तर हे काहीच करू शकत नाही तो. नुसता आत्मा असून उपयोग नाही. आत्म्याला आपल्याला माहित आहे की आत्मा अमर आहे आणि देह काय करतो? आत्मा देहातून बाजूला झाला की देह माणसं जास्त काय ठेवत नाहीत. आपल्याला माहिती आहे की काय, की देहाला हे दोघ जण एकत्र आले तरच महत्व आहे ना हो हे देहाला. आत्मा आणि देह एकत्र आले म्हणजे ही देहबुद्धी आणि अंतरीचा अंतरात्मा ज्या वेळेस एकत्र नांदत असतील त्यावेळेसच हा देह सगळी कार्य करू शकतो. समर्थ म्हटले, जे काही शारदा वंदन आहे, गणेश पूजन आहे, परमार्थातलं काम असू द्या, प्रपंचातलं काम असू द्या, बैठकीला जाणं असू द्या, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जे काय आपण कवित्व करतो, अध्ययन करतो, ग्रंथलेखन करतो, सत्संग करतो, तीर्थाटन करतो, श्रवण करतोय, मनन करतोय, कर्म ज्ञान उपासना करतोय, इहलोक परलोक नाना साधने, पुण्यशी म्हणजे पुण्य पाप, सन्मार्ग असन्मार्ग, भोग रोग त्याग, भक्ती मुक्ती युक्ती नाना विद्या, म्हणजे हे जे काही करतोय ते समर्थ म्हटले काय आहे हो हे सगळं? देहाकरता सकळ काही, देहाविन काही नाही. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की बाबा, देह आहे म्हणून हे सगळं करतोय आपण. पिक्चर बघायला जातोय ना, समर्थ म्हटले का जातोय हो? कारण तो देह आहे म्हणून जातोय ना. देहामध्ये तो अंतरीचा अंतरात्मा आहे, कार्य करतोय म्हणून आपण सगळीकडे फिरतोय, जातोय, खातोय, सगळीकडे जातोय ना. नाना तीर्थ फिरतोय, कुठं सगळे स्टेट फिरून येतोय, परदेशात जातोय. समर्थ म्हटले हे कशामुळे शक्य आहे? समर्थ म्हटले, अरे देह आहे म्हणून शक्य आहे. मग त्या परमेश्वराचे किती उपकार मानले पाहिजेत हो. म्हणून समर्थांनी नावच दिले ना, समास 4 देह दुर्लभ निरूपण नाम. अहो, खरोखर हा देह दुर्लभ आहे. समर्थ म्हटले, एक एक अवयव त्याची किंमत काढून बघा. समर्थ म्हटले, हा देह किती कोटीचा होतोय बघा. म्हणजे हा एवढा महागडा देह आहे, ह्या प्रत्येक अवयवाची किंमत किती आहे ती आपल्याला बाहेर गेल्यावर कळतं. ज्याला जो अवयव नाही त्याला जाऊन विचारा त्या देहाच्या अवयवाची किंमत किती. म्हणजे एवढा सुंदर देह त्या परमेश्वरानं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. कुठलंही काय घेतलेलं नाही व मूल्य घेतलेलं नाही हे देह निर्माण करण्यासाठी. केवढे मोठे उपकार आहेत व त्या परमेश्वराचे, की आपल्याला त्यानं काय केलंय व निर्माण केलंय. नुसतं निर्माण केलं नाही तर आपली सगळी सोय लावली हो. सांगा, समर्थ म्हटले, आपण घर बांधलं, थोडी चूक झाली तर टॉयलेट बाथरूम लिकेज होतंय. समर्थ म्हटले, हा देह एवढा सुंदर बनवलाय, एकदा टाकी बसवली ना हो. समर्थ म्हटले, टॉयलेट बाथरूम एकदाच फिट केलंय ना ते शरीर देहामध्ये, माहितीये का कुठलं कुठं काय बसवलंय ते. समर्थ म्हटले, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये वाढलो, म्हणजे प्रत्येक मूल आईच्या पोटामध्ये वाढतंय. समर्थ म्हटले, पण त्या आईला पण कळत नाही की त्या बाळाला हात कधी आले, पाय कधी आले, डोळे कधी आले, सगळं अवयव कधी आले, त्याच्यात आत्मा कधी गेला,
कळतंय का हो? काही कळत नाही. समर्थ म्हटले अरे म्हणजे निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल, निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल त्याची ओळख घेता आली पाहिजे समर्थ म्हटले. आणि त्या देहाला जपता आलं पाहिजे हो. जोपर्यंत आपल्याला आपण ह्या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत ह्या देहाला कोणतेही रोग भोग लागू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत ना हो. विषय विकारांपासून दूर ठेवायचा आहे समर्थ म्हटले. शिवाय व्यसनांपासून पण दूर ठेवता आलं पाहिजे. त्या देहाला आवश्यक काय आहेत ते घटक दिले पाहिजे तो समर्थ म्हटले. आहे हे कोणासाठी आहे? अहो समर्थ म्हटले कितीही आपण पाहिलंय, कितीही स्टेट असू द्या, समर्थ म्हटले कितीही म्हणजे द्वैतातलं वैभव कितीही कमवा समर्थ म्हटले, जर तुमचं शरीर चांगलं नसेल तर त्या वैभवाचा तुम्हाला काही उपयोग नाही. बघा भले भले मोठे जे होऊन गेले म्हणजे ज्यांच्याकडं खूप जगामध्ये श्रीमंत असणारी माणसं देखील मृत्यू आला की जावं लागतं हो सर्वांना. समर्थ म्हटले त्या ठिकाणी पैसा उपयोगी नाही. म्हणून समर्थ म्हटले शेवटपर्यंत समर्थ नेहमी सांगतात ना, देह दुर्लभ निरूपण नाम, देह दुर्लभ आहे. मिळालेला देह आपल्याला एकदाच मिळालाय, टेन्शन कशासाठी घ्यायचंय आणि कोणाचं घ्यायचंय? समर्थ म्हटले आहे तेवढं जीवन उत्तमाचं काय करायचंय हो? परमेश्वर चरणी राहून विषय विकर विरहित राहून आपल्याला आपलं जीवन व्यतीत करायचंय समर्थ म्हटले. म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना जे काय अडचणी येतात समर्थ म्हटले त्याच्यावर मात करून आपल्याला आपला मार्ग सुलभ करत राहता आलं पाहिजे समर्थ म्हटले. अरे कोणावर अन्याय करून कोणाला लुबाडून कितीही कमवलं तरी सोबत कोणीच काय घेऊन जाणार नाही हो. सोबत कोणी काय घेऊन जातंय का? समर्थ म्हटले अरे 5 बंगले बांधलेत. काय बांधलेत? ह्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये, हायफाय सिटीमध्ये, महागड्या सिटीमध्ये बांधलेत सगळे बंगले. परंतु जर त्याचा मृत्यू झाला तरी कोणी म्हणत नाही हो त्या प्रत्येक बंगल्याला ह्या देहाला काय करा दाखवून आणू, कोणीही म्हणत नाही. शेवटी म्हटलं समर्थांनी सांगितलं 3.5 फूट जागा जी मशानात जेवढी आहे तेवढंच आपलं आहे हो. म्हणजे ती पण आपली नसते, सर्वांना तिथंच दहन करतात. म्हणजे ती ही आपली जागा नाही आहे समर्थ म्हटले. म्हणजे बघा एवढा अट्टहास करतोय, एवढं नाना म्हणजे समर्थ म्हटले शरीराकडे दुर्लक्ष करून अखंड पैसा कमवतात माणसं. परंतु तेच शरीर ज्यावेळेस काम देत नाही त्यावेळेस तो पैसा उपयोगी येत नाही समर्थ म्हटले. पैसा कमवा हो, पोटापुरता कमवा समर्थ म्हटले, त्याचे हाव करू नका. कारण समर्थांना काय सांगायचंय, अरे जे सन्मार्गातनं मिळतंय तेवढं घ्यायचंय. ते कमवण्यासाठी कुठलं पाप करायचं नाही हो. म्हणजे जे काय पाप पुण्य करतोय आपण ते देह आहे म्हणूनच करतोय ना. मेलेला माणूस आहे, समजा मेलेला माणूस ठेवलाय समोर आणि त्याच्या समोर ट्रक भरलेलं सोनं ठेवलंय. सोनं कसं आहे आपल्याला माहिती आहे, कसं तोळा आहे ते. आणि ट्रक भरून सोनं जरी ठेवलं आणि त्या प्रेताला म्हटलं की जा बाबा ट्रक भरून सोनं ठेवलंय, जा घे जा, तुला तर खूप आवड होती सोन्याची, जा बाबा तेवढं घे, तुझंच आहे ते. उठल का होतो? नाही उठत. कारण समर्थ म्हटले एकदा का तो अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, तुम्ही सोनं ठेवा काही करा, त्याला आवडतंय ते ठेवलं तरी ते पुन्हा माघारी येणार नाही. म्हणून समर्थांनी आपल्याला नेहमी शिकवण दिली, अरे उत्तमाचं शरीर सांभाळा. उत्तमाचं शरीर असेल तर प्रपंच उत्तमाचा करणार तुम्ही, संसार उत्तमाचा करणार आणि परमार्थही उत्तमाचा करणार. म्हणून आपलं शरीर आपल्याला उत्तमाचं ठेवता आलं पाहिजे. कारण शरीर आहे म्हणून हे सगळं करतोय आपण. जे काय कवित्व करतोय, अध्ययन करतोय, मोठमोठ्या परीक्षा देतोय, IAS होतोय, समर्थ म्हटले सगळं काही होतोय. कशामुळे होतोय हो? हा देह आहे म्हणून. देह नसेल तर काही शक्य होणार नाही. म्हणून देह दुर्लभ आहे, त्याला आपल्याला सांभाळता आलंच पाहिजे. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते, देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या. काय सांगितलं समर्थांनी? देहाकरिता कवित्व चालती म्हणजे देहाकरताच काय चालताय तो सगळी.
काव्य करणे, अध्ययन करणे, अनेक विषयांचा विद्यांचा अभ्यास करणे, संशोधन करतात ना. जे काही सगळं आहे हे सर्व कशामुळं आहे हो? देहामुळेच आहे ना. समर्थ म्हटले आपण वेगवेगळा अभ्यास करतोय, मोठमोठ्या परीक्षा देतोय. कशाच्या जीवावर? ह्या देहाच्या जीवावर. देह नसेल तर काय देणार आहे? काय परीक्षा देतोय? समर्थ म्हटले नाही देऊ शकत. हे देह आहे म्हणून सगळं आहे. म्हणजे कवित्व जे काय करतो कवी, ते कशामुळं करतोय हो? कवित्व देहामुळेच करतोय. जे काय अभ्यास पोरं करतायत, मोठमोठा म्हणजे खेळ खेळतात बघा, अभ्यास करतात, ते सगळं कशामुळं आहे? समर्थ म्हटले नाना विद्या ज्या आत्मसात आपण करतोय, नाना डिग्र्या घेतोय ना. समर्थ म्हटले डॉक्टर होतोय, वकील होतोय, इंजिनियर होतोय, मोठमोठ्या पदावरती जातोय. समर्थ म्हटले हे कशामुळे शक्य आहे? तर ह्या देहामुळं आहे. आणि ह्या देहाला आपल्याला उत्तमाचं सांभाळता आलं पाहिजे. त्याला रोगराया लागू द्यायची नाही. समर्थ म्हटले कशामुळं आजार जडतात हो? आपला आहार उत्तमाचा नसतो, काही खातो आपण बाहेरचं. आणि आहार हा प्रथम कारणीभूत आहे. शिवाय समर्थ म्हटले आपण शरीराला काय लावतो, व्यसनं लावतो, ते सुद्धा शरीराचा नाश करणारं काय आहे? घटक आहे. म्हणून देहाला उत्तमाचं सांभाळता आलं पाहिजे. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. देहाकरता काय आहे हो सगळं? ग्रंथलेखन. जे काय आपण ग्रंथलेखन करतो ते कुणामुळं आहे हो? देहामुळंच आहे ना. म्हणजे समर्थ म्हणतात मी एवढा 20 दशक 200 समास लिहिलाय. अहो आपल्याला वाचणं तरी होतंय का हो? सलग वाचायला जा, किती दिवस लागतायत ते बघा. आणि लिहायला किती वेळ लागला असेल हो? असा ग्रंथ लिहिला कशामुळे? समर्थ म्हटले शरीरयष्टी उत्तमाची. देह होता म्हणूनच ग्रंथलेखन करू शकलो ना. म्हणून देहाकरिता ग्रंथलेखन, देहाकरिता म्हणजे नाना लिपी ओळखणं. जे काय आपण लिपी शिकतो ना, लिपी ओळखणे किंवा लिपी शिकणे हे कशामुळे आहे हो? देहामुळेच आहे ना. नाना पदार्थाचं संशोधन करतात ना. संशोधक जे संशोधन करतात ते कोणामुळं आहे हो? देहामुळेच आहे. देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरते प्राण. समर्थांनी तर काय सांगितलंय? देहाकरिता महाज्ञानी म्हणजे जे काही महाज्ञानी आहेत, मोठमोठे ज्ञानी आहेत, ते काय म्हणतात? आम्ही खूप ज्ञानी आहे, आम्ही खूप ज्ञानी आहे. आणि असतात हो भले भोले मोठे. समर्थ म्हटले महाज्ञानी असतात, महाथोर श्रेष्ठ असे काय असतात हो? सिद्ध साधू ऋषी मुनी असतात. देहामुळेच नाना तीर्थाटन करू शकतात ना. समर्थांनी सुद्धा काय केलं हो? देशाटन केलं ना. अखंड भारतभर फिरले ना. संत नामदेव भारतभर फिरले. कशामुळं समर्थ म्हटले फिरले हो? ह्या देह उत्तमाचा होता म्हणूनच फिरले ना. म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी ग्रंथ लिहा, मोठमोठं ज्ञान आत्मसात करा, हे करण्यासाठी देहाची आवश्यकता आहे ना. समर्थ म्हटले देह आहे म्हणून हे सगळं आपण तीर्थाटन वगैरे करू शकतो. कुठं फिरायला जाऊ शकतो. मी आता एखाद्या व्यक्ती गेलेली असेल आणि तिला म्हटलं की नाही आपल्याला आता काय करायचंय, भारत भ्रमण करायचंय, चल फुकट नेतो, तुला एकही रुपया खर्च करायला लावत नाही, चल. येईल का हो तो देह? नाही येणार ना. म्हणजे जे काय आपण करतोय हे कशामुळं करतोय? आता ही निरूपण बोलते, तुम्ही ऐकताय, कशामुळं ऐकतोय, कशामुळं बोलतोय हो? तर समर्थ म्हटले ह्या देहामुळं आपण सगळं करू शकतोय. ह्या देहाचे उपकार मानता आले पाहिजेत हो. कारण हा देह आहे म्हणून सगळं आहे. देहच नसेल तर कुठलीच गोष्ट शक्य होणार नाही हो. एसीची हवा खातोय मस्तपैकी, समर्थ म्हटले नाना सुख उपभोगतोय ना. बघा एखाद्या व्यक्तीच्या घरात जा, सगळं म्हणजे माणसाचं आता काय ओझ चाललंय सगळीकडं, दिखावा चाललाय हो. म्हणजे माणूस एवढी खटाटोप एवढा पैसा कमवतोय कशासाठी हो? जगाला दाखवून द्यायचंय की मी किती श्रीमंत आहे. समर्थ म्हटले दाखवा, निश्चित दाखवा, परंतु हे दाखवताना अहंकार येऊ देऊ नका हो. अंतरी अहंकार येऊ देऊ नका. एकच जाणीव ठेवा, हे सगळं आपण करू शकतोय का तर आपला देह आहे म्हणून. म्हणजे देहामुळे हे सगळं करू शकतोय हो. देह नसेल तर कुणीच काही करू शकत नाही ना. आता बिबट्या वाघ असेल, प्राणी मात्र खातो ना, ते म्हणजे फिरतोय,
खातोय, पण कशामुळं खातोय हो? देह आहे म्हणून ना. देह नसेल तर करेल का समर्थ म्हटले? काहीच करू शकत नाही हो. एखादा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवतोय, कशामुळं मिळवू शकतोय हो? हा देह आहे म्हणून. आणि तो देह पण कसा पाहिजे हो? निरोगी पाहिजे, उत्तमाचा पाहिजे. तर तुम्ही काय कराल? मोठमोठ्या परीक्षात पास होऊ शकाल, मोठमोठ्या खेळांमध्ये ऑलिम्पिकमध्ये जाऊन मेडल मिळवू शकता. समर्थ म्हटले कधी? जर देह उत्तमाचा असेल तर. म्हणजे ही शिकवण समर्थ म्हटले पूर्ण जगाला काय पडते हो, लागू पडते ना. समर्थांनी जे ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय हे प्रत्येक प्राणीमात्राला काय पडतंय हो, लागू पडतंय हो. हे नाकारू शकत नाही कुणीच. मग तो कुठल्या जातीतला धर्मातला व्यक्ती असू द्या, पण या कसोटीच्या बाहेर त्यांचं कुणाचं जीवन नाही, हे समर्थांनी यामध्ये दाखवून दिले ग्रंथामध्ये. म्हणजे या दासबोध ग्रंथामध्ये अखंड समर्थांना काय सांगायचंय की बाबा हे जे काय करतोय, भलेही भेदाभेद करतो ना आपण धर्मामध्ये, समर्थ म्हटले अजिबात करायचा नाही. का? कारण मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म, एवढंच आहे समर्थ म्हटले खरं. कारण का हो? ह्या जाती धर्म हे आपण आपल्या सोयीसाठी काढलेले आहेत. कुणीही वरून म्हणजे जन्माला येताना कुणाचा शिक्का मारून आलाय का हो? समर्थ म्हटले मी या जातीचा, मी या धर्माचा म्हणून कुणी शिक्का घेऊन आलाय का हो? परमेश्वराला हे अभिप्रेतच नाही. म्हणजे जाती धर्म हा आपल्या सोयीने आपण पाडलेला आहे. समर्थ म्हटले ते करण्यापेक्षा मनुष्य ही जात आहे, मनुष्य प्राणी ही आपली काय आहे व जात आहे, आणि मानवता हा आपला धर्म आहे. आपल्याकडं मानवता शिल्लक राहिली नाही ना हो. कलियुगाच्या ओघामध्ये मानवतेला काय होतंय हो? काळिमा फासणारी कर्म काही देहांकडून होत आहेत समर्थ म्हटले. परंतु समर्थ म्हटले देहांकडून होऊन द्यायची नाहीत समर्थ म्हटले. का हो? कारण त्या देहाला निर्माण करणाऱ्या त्या परमेश्वराला किती दुःख होत असेल हो. ज्या वेळेस आपले कुकर्म इतके म्हणजे खालच्या पातळीला असतील तर ते अंतरेचा अंतरात्मा काय म्हणेल हो? हा देह नको बाबा परमेश्वरा परत. कारण का? ह्याला दिलता देह, उत्तमाचे ऐश्वर दिलं होतं, सगळी श्रीमंती असताना ह्यानं नको तिथं तोंड खुपसलं हो, नको तिथली घाण खाल्ली समर्थ म्हटले. मग त्याला काय आहे हो? अधोगतीच आहे समर्थ म्हटले, सद्गती नाही. लक्षात ठेवा. जो व्यक्ती श्रीमंती ही ज्याच्या त्याच्या कार्डानुसार मिळते समर्थ म्हटले, परंतु त्या सर्व संपत्तीचा सदउपयोग करता आला पाहिजे हो. जर त्याचा उपभोग म्हणा किंवा उपयोग म्हणा, जर तुम्ही कुकर्म पाप करण्यासाठी अखंड केलं तर ते ऐश्वर्य टिकत नाही समर्थ म्हटले. कारण का हो? आपण आतापर्यंत गोष्टी ऐकल्या, कुणाच्या? रावणाच्या ऐकल्या, कंसाच्या ऐकल्या, जरासंधाच्या ऐकल्या. ही तिन्ही माणसं खूप श्रीमंत होती. लक्षात ठेवा, राजा होते ना. ज्यात दुर्योधन होता, श्रीमंत होता ना, युवराज होता हस्तिनापूरचा, परंतु समाधानी आहे का हो? समाधानी नाही. अन्याय करण्याशिवाय त्यांना काय आलंच नाही ना. समर्थ म्हटले रावण राजा होता, कंस राजा होता, जरासंध राजा होता, आणि दुर्योधन सुद्धा काय होता हो? भविष्यात राजाच होणार होता, परंतु त्याला काय देता आलं नाही हो. श्रीकृष्ण स्वारी काय म्हटले? 5 गावं द्या फक्त पांडवांना. तर तो दुर्योधन काय म्हटला हो? सुईच्या टोकावर उभा राहण्यापुरती सुद्धा जागा देणार नाही. मग देव स्वतः म्हणायला आलेला, ओळखता आलं का हो? ओळख घेता आली का? देव स्वतः आलेला की काय करा, समजून घ्या हो एकमेकांना. पण परंपरा, वाईट परंपरेला काय असतं हो? देह मिळालाय परंतु त्या देहाचा सदुपयोग करता येत नाही. पापच करण्यासाठी त्यांनी काय केलं हो? त्याचा वापर केला ना. नाही समजून घेतलं आणि काय केलं हो? वस्त्रहरण केलं. कुणाचं? द्रौपदीचं केलं ना भावांनी. 100 भाऊ म्हणजे सगळे सभेमध्ये बसलेले असताना समर्थ म्हटले नको ते कर्म केलं. देह असल्यामुळं ते कर्म झालं ना. मग समर्थ म्हटले एवढं दिलेलं असताना ऐश्वर्य म्हणजे सर्वस्व नाही आहे. समर्थ म्हटले त्याला काय पाहिजे व धर्माचरण पाहिजे, नीती न्याय नीती पाहिजे, तर दिलेलं ऐश्वर्य सुद्धा काय होतं व टिकतं. समर्थ म्हटले जे नसेल ते मिळू शकतं. कशावरती? समर्थ म्हटले जर तुमची न्याय आणि नीतीने जर तुम्ही वागत असाल, उत्तमाचं जर असेल, तर समर्थ म्हटले गेलेलं ऐश्वर्य सुद्धा मिळतं. आपल्या समोर उदाहरण आहे. पांडवांबरोबर संपत्ती जरी नव्हती सुरुवातीला, तरी अखंड परमेश्वराचं सामर्थ्य
अखंड त्यांच्याबरोबर होतं ना. मग देवांनीच बांधून दिलं ना इंद्रप्रस्थ, विश्वकर्माने बांधून दिलं ना. समर्थ म्हटले नाना परमेश्वर म्हणजे जी सत्कर्मी माणसं आहेत अशा लोकांनी मदत करून सगळं ऐश्वर्य उभा झालं ना हो. ते सुद्धा बघवलं नाही दुर्योधनाला, ते सुद्धा बघवलं नाही ना. म्हणजे समर्थ म्हटले लोक आहे त्यात समाधानी राहत नाहीत. त्यांचा डोळा सारखा दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती, म्हणजे इंद्रप्रस्थावरती डोळा कोणाचा होता हो? दुर्योधनाचा. आणि मिळवलंच ना हो, कपटी द्वेषानं मिळवलंच ना त्यानं, कपटीपणानं. मग समर्थ म्हटले काय झालं शेवटी हो? विनाशच झाला ना. देह असतानाच सगळं ऐश्वर्य काढून घेतलं ना हो परमेश्वरानं. लक्षात ठेवा, रावणाची लंका अख्खी सोन्याची होती. समर्थ म्हटले सोनं सोनं काय करताय, अख्खी लंका सोन्याची होती. आणि प्रत्येक दिवशी ज्या ताटात रावण जेवायचा सोन्याच्या ताटात, ते ताट दुसऱ्या दिवशी नसायचं. मग श्रीमंती किती असेल? समर्थ म्हटले आत्ता तेवढी श्रीमंती कुणाकडे देखील नाही. एवढी श्रीमंती त्या रावणाकडे होती, तरी देखील एक कर्म चुकलं की सगळी ऐश्वर्य काय झालं? समर्थ म्हटले निघून गेलं. आणि अजूनपर्यंत त्या एका कर्माची शिक्षा म्हणून त्याचं काय करतात व दहन करतात ना. कारण का हो? समर्थ म्हटले कर्म चुकीचं आहे आणि ते कर्म समाजाला काय नाही हो, पूरक नाही. म्हणजे समर्थ म्हटले आपलं प्रत्येक कर्म उत्तमाचं पाहिजे हो. त्या प्रत्येक कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हो. म्हणून समर्थ म्हटले कर्म केले म्हणजे जेथे तेथे कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे यथा सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणजे जे काही कर्म करणार आहे तो हा देहामुळेच कर्म येतो ना हो. म्हणजे दुष्कर्म असू द्या नाही तर सत्कर्म असू द्या, हे कुणामुळे आहे? समर्थ म्हटले देहामुळं. मग सत्कर्मच का नाही करायचं? अखंड या देहाकडून सत्कर्म घडावं अशीच प्रार्थना त्या परमेश्वराला करता आली पाहिजे हो. आणि घडतं हो. समर्थ म्हटले ह्या देहामुळंच सगळं घडतं आणि म्हणून देहाकडूनच घडवून घ्यायचंय हो. देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरते प्राणी. मग असे सांगितलं ना समर्थांनी, देहामुळेच जे काही महाज्ञानी आहेत ते देहामुळेच आहेत. सिद्ध साधू ऋषी मुनी हे कोणामुळं आहेत? समर्थ म्हटले देहामुळेच आहेत. आणि देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी, म्हणजे देहाकरिता तीर्थाटनी म्हणजे जे काही तीर्थ आपण फिरतोय ते कुणामुळं फिरतोय हो? देहामुळं. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देह आतुडे मुख्य परमात्मा. देहाकरिता श्रवण घडे, समर्थांनी काय सांगितलं? या देहामुळेच काय घडतंय हो? श्रवण घडतंय. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की जे काय म्हणजे मोठमोठे ज्ञानी सिद्ध ऋषी मुनी हे देहामुळेच होतात. तीर्थयात्रेला लोक देहामुळेच जातात. जे काही श्रवण मनन देहामुळेच होते ना हो. आणि देहामुळेच मुख्य परमार्थाची प्राप्ती होते. आणि ती कधी होते? देहात असल्यानंतरच होते ना. बघा हे समर्थांना काय सांगायचं, हे सगळं घडतंय ते कशामुळं घडतंय हो? देहामुळे. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग भूमंडळी. देहाकरिता कर्म मार्ग म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की योगी विरागी तपस्वी इत्यादी म्हणजे कर्म उपासना व ज्ञान हे मार्ग कोणामुळे आहेत हो? तर देहामुळेच आहे. देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग भूमंडळी. म्हणजे देहामुळेच आपण कर्म करू शकतो, देहामुळेच उपासना करू शकतो, देहामुळेच ज्ञान मिळवू शकतो. म्हणजे ह्या भूमंडळामध्ये जे काही कर्म उपासना ज्ञान जे काही आपल्याकडून घडतंय ते कशामुळे घडतंय हो? ह्या देहामुळेच घडतंय. योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे. काय सांगितलं हो? योगी वितरागी तापसी म्हणजे योगी विरागी तपस्वी इत्यादी अनेक सायास करणारे देहामुळेच आहेत ना. आणि देहामुळेच आत्म्याला काय व्हावे लागते हो? प्रगट व्हावे लागते. म्हणून सांगितलं समर्थांनी की देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे. इहलोक आणि परलोक
देहाकरिता सकळ सार्थक, देहे विन निरार्थक सकळ काही. काय सांगितलंय हो? इहलोक आणि परलोक कुणामुळे आहे हो? देहामुळेच आहे ना. म्हणजे इहलोकाचे आणि परलोकाचे सार्थक कुणामुळे घडते हो? देहामुळेच घडते ना. समर्थांनी सांगितलंय, इहलोक साधा या कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे सद्गुरूच पाहिजे. परंतु इहलोक आणि परलोक हे दोन्हीही कुणामुळे साधतात हो? म्हणजे इहलोकाचं सार्थक आणि परलोकाचं सार्थक या देहामुळेच होतंय ना. देह नसेल तर आपण हे करू शकत नाही. म्हणून देह हे काय आहे? दुर्लभ आहे. समर्थ आपल्याला सारखं सारखं का सांगतायत? हे सर्व काही आपण करू शकतो. इहलोक साधू शकतो, परलोक साधू शकतो. कुणामुळे साधू शकतो? या देहामुळे साधू शकतो. देह नसेल तर आपण हे काहीही साधू शकत नाही. म्हणून देह आहे तोपर्यंतच आपल्याला इहलोकाचे सार्थक आणि परलोकाचे सार्थक करता आलंच पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं, इहलोक आणि परलोक देहाकरिता सकळ सार्थक, देहे विन निरार्थक सकळ काही. म्हणजे देह नसेल तर सगळं निरर्थक आहे हो. देहच नसेल तर यातलं काहीच हातून घडू शकत नाही. म्हणून आपण जन्माला आलोय, मनुष्य जन्माला आलोय, हे खूप महत्भाग्य आहे. समर्थ म्हटले 84 लक्ष जीव योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ देह कुणाचा असेल तर माणसाचा आहे. कारण या मनुष्य देहामध्येच माणसाला काय दिली हो? बुद्धी दिली ना. एक्स्ट्रा काय दिलंय हो? बुद्धी दिली. आणि त्या बुद्धीच्या जोरावरती माणूस इहलोक साधू शकतो, परलोक साधू शकतो, परमेश्वराला परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. हे कुणामुळे करू शकतो? फक्त देहामुळेच. आणि देह नसेल तर सगळं निरर्थक आहे. समर्थ म्हटले, देहच नसेल तर कुठलीच गोष्ट साधू शकत नाही माणूस. लक्षात ठेवा. म्हणून देह फार महत्वाचा आहे. अहो, देहातला एखादा जरी अवयव नसेल तरी देहाला काय होतं हो? वेदना, अखंड वेदना सहन कराव्या लागतात ना. बघा, ज्याला हात नसेल, पाय नसेल, डोळा नसेल, आपण विचारून बघा काय दुःख असतं. म्हणजे प्रत्येक अवयव, देहाबरोबर प्रत्येक अवयव खूप महत्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हटले, आपल्याला परमेश्वरानं हे लाख मोलाचं देह दिलाय. आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे हो. माणसं काय करतात हो? अशा लाख मोलाच्या देहाचं विल्हेवाट आपल्याच हाताने लावतात ना. अहो, मुलं काय करतायत हो? ड्रग्स वगैरे घेत आहेत, ती इंजेक्शन वगैरे घेत आहेत आणि त्या शरीराला काय देत आहेत हो? वेदना देत आहेत. बरीच तरुण पिढी काय झाली हो? व्यसनाधीन झाली. आणि त्यामुळं काय होतंय हो? शरीरावरती दुष्परिणाम होऊन शरीर काय होतंय हो? शरीराची काय लागते हो? वाट लागते. समर्थ म्हणले, कारण शरीर काय होतंय हो? लवकर काय होतंय हो? बाद होतंय ना लवकर शरीर. मग ते बाद झालेलं शरीर परत दुरुस्त होत नाही. म्हणून समर्थांनी सावध पण सांगितलंय हो प्रत्येकाला, की बाबा देह कसा आहे? दुर्लभ आहे. आणि ह्या दुर्लभ देहाला काय केलं पाहिजे हो? म्हणजे दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहा. ज्याचा त्यानं विचार करता आला पाहिजे की हे आपल्याला मिळालेलं शरीर हे ह्या जन्मापुरतंच आहे हो. आपल्याला माहिती आहे का हो? परत जाणीव तरी असणार आहे का की आपण मनुष्य देहात होतो म्हणून? कोणीही अजूनपर्यंत काय पुनर्जन्म घेतलाय असं होत नाही. समर्थ म्हटले, कारण आपल्याला जाणीव राहत नाही. म्हणून समर्थ म्हटले, आपल्याला माहीत नाही की आपल्याला परत मनुष्य देह भेटेल का नाही भेटेल. माहिती आहे का हो? म्हणून मिळालेल्या देहाचं काय करता आलं पाहिजे हो? सार्थक करता आलं पाहिजे, सोनं करता आलं पाहिजे. म्हणून समर्थाने अखंड सांगितलंय की बाबा रे, इहलोक आणि परलोक देहाकरता सकळ सार्थक, देहे विन निरार्थक सकळ काही. म्हणजे देहाविन सगळं काय आहे हो? निरर्थक आहे. पुरच्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शुतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता. काय सांगितलं हो? पुरच्चरणे अनुष्ठाने म्हणजे जी काही आहेत, पुरच्चरणे अनुष्ठाने, पोत घेणे, धूम्रपान, आणि दुसरं काय सांगितलंय हो? पंचाग्नी साधन करणे. हे सर्व कणामुळं आहे हो? देहामुळंच आहे ना. देह आहे म्हणूनच तुम्ही सगळी व्यसनं करू शकताय ना. जे काय धूम्रपान खाताय, जे काय पिताय, ते सगळं कोणामुळं आहे हो? देहामुळेच आहे. समर्थ म्हटले, अरे देहामुळे आहे बरोबर आहे, परंतु देहाला इजा होईल असं कुठलंही कर्म करू नका. देह आपला उत्तमाचा राहिला तर आपण सगळं काय साध्य करू शकतो.
जीवनामध्ये जे काही साध्य करायचं आहे, शरीर चांगलं उत्तमाचं असेल, निरोगी असेल तर काय करू शकतो, त्या शरीराच्या जोरावर मनुष्य काहीही कमवू शकतो. परंतु शरीरच उत्तमाचं नसेल तर काय होणार आहे हो, काहीच कमवू शकत नाही. म्हणून शरीर उत्तमाचं असणं गरजेचं आहे. पुरच्चरणे अनुष्ठाने गौरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता पुण्यशीळ देहाकरिता पापी केवळ देहाकरिता अनर्गळ सुचिस्मंत देहाकरिता पुण्यशीळ म्हणजे काय सांगितलंय हो, देहाकरिता पुण्यशीळ म्हणजे पुण्यशील किंवा अतिपापी, स्वेच्छाचारी किंवा पवित्र. हे कोणामुळे हो, देहामुळेच ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, अतिपुण्यवान कुणामुळे होतो, देहामुळेच ना. अतिपापी कुणामुळे घडतोय, देहामुळेच घडतोय ना. म्हणजे रावण घ्या, दुःशासन घ्या, दुर्योधन घ्या, दुसरा अजून कोण आहे हो, कंस घ्या, जरासंध घ्या, ही सगळी काय हो, अतिपापी माणसं. परंतु कशामुळे घडली, देह होता म्हणूनच घडली ना. अहंकार, भयंकर अहंकार या देहांचा. त्यांना स्वतःच्या देहाचा काय होता हो, भयंकर अहंकार होता. परंतु त्या देहाने चांगलं कर्म करायच्या ऐवजी काय केलं, वाईट कर्म केलं, म्हणून अधोगतीला गेले. समर्थ म्हटले तेच कर्म उत्तमाचं केलेलं असेल, पुण्यकर्म. आता पुण्यकर्म कुणी केलं हो, अहो संत ज्ञानेश्वर माऊलींचंच उदाहरण घ्या. समर्थ म्हटले त्यांच्या इतकं 18 विश्वदारिद्र्य घरात हो, 18 विश्वदारिद्र्य घरात असताना देखील उत्तमाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन काय केली हो, ज्ञानेश्वरी लिहिली. पोटभर अन्न सुद्धा जेवायला नव्हतं, मागायला गेलं तर माणसं देत पण नव्हती. नुसतं पिक्चरमध्ये बघितलं तर पोटात गोळा येतोय. समर्थ म्हटले वास्तवामध्ये किती भोग भोगले असतील हो. आणि एक दिवसाचा भोग होता का तो, प्रत्येक दिवशी भोग होता ना, प्रत्येक दिवशी भोग होता. असले भोग होते तरी देखील पाप कर्म करण्याची कधी काय झाली नाही, इच्छा झाली नाही. लक्षात घ्या, किती देह श्रेष्ठ देह होऊन गेले ना. समर्थ म्हणले कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद ह्या देहामध्ये असली पाहिजे. अहो हे लाथाडलं अक्षरशः माणसं काय करायची हो, फेकून द्यायची, पीठ खाली मातीत टाकायची, परंतु त्यांना देत नव्हते. केवढं मोठं काय होतं. समर्थ म्हणले प्रसंग एवढा मोठा होता की प्रत्येक दिवस संघर्षाचा होता ना. परंतु संघर्षाचा असून देखील 4 पोटं जगायची होती. लक्षात घ्या, समर्थ म्हटले 4 पोटं जगायची होती. परंतु त्या 4ही भावंडांनी कधीही वाईट मार्ग पत्करला नाही हो, सदैव सन्मार्गावरती चालत राहिले हो. अहो एक दिवस ही 4ही भावंड चाललेली आणि पायात चप्पल नव्हती, पानं बांधायची हो, झाडाचं पानं घेऊन पानं बांधायची. ऐन उन्हात अशी चालायची भावंड. कारण का हो, भिक्षा सुद्धा लोक देत नव्हती. रोज प्रत्येकाच्या दारात जाऊन भिक्षा मागायची. एखाद्याला कोणाला दया आली तर ती भिक्षा द्यायची आणि तेवढ्या भिक्षेत ती पोरं पोट भरायची. लक्षात घ्या केवढा मोठा प्रसंग. खापर फुटलेलं खापर सुद्धा कुणी देत नव्हतं त्यांना. म्हणजे समर्थ म्हटले एवढं तर कोणाला भोगायचं येत नाही हो. आज प्रत्येकाला अन्नधान्य मिळेल एवढं सरकार देतंय. लक्षात घ्या, गरीब कुणी नाही. पोटभर जेवण प्रत्येकाला मिळण्यास एवढं काय पुरवतंय व सरकार पुरवतंय, पैसे देतंय. समर्थ म्हटले काय लोक निष्क्रिय होत चाललेत. कारण का हो, सगळं आयतं मिळतंय, मग व्यसनाधीन होऊन खुशाल जीवन जगतायत. समर्थ म्हटले तसं असं देखील त्या 4 भावंडांना मिळत नव्हतं. 4 भावंडांना असं देखील काय मिळत नव्हतं. अक्षरशः एवढ्या कठीण प्रसंगात देखील कधीही पापमार्ग स्वीकारला नाही. हे मला सांगायचंय. काय समर्थ म्हटले कधीही पापमार्ग स्वीकारला नाही. अहो त्यांच्या एवढा संघर्ष कुणाच्या जीवनात नाही. आजकाल एवढा मोठा संघर्ष कुणाच्या जीवनात नाही. समर्थ म्हटले तरी देखील माणूस चांगल्याची पोरं काय करतायत, चोऱ्या करतायत. समर्थ म्हटले चांगल्याची पोरं चोऱ्या करतायत. समर्थ म्हटले अरे चोरी करताना विचार करायचा की काय हो, आपल्याला देताना परमेश्वरानं भरपूर दिलंय, आपल्याला कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही. लक्षात ठेवा, कारण संतांकडून हीच गोष्ट शिकायची. समर्थ म्हटले
अखंड 18 दारिद्र्य असून देखील चारही भावंड अशी उन्हातून चाललेली असता ज्ञानेश्वर माऊलीनं पाहिलं की सोन्याचा हार पायामध्ये पडलेला. सोन्याला पहिल्यापासूनच किंमत होती हो. समर्थ म्हटले सोन्याचा हार पडलेला पाहून माऊलीने काय केलं हो, माती झाकली त्या सोन्यावरती, सोन्याच्या हारावरती. कारण त्यांना वाटलं मुक्ताई 7 वर्षाची मुक्ताई पाठीमागं चालती, तिला चुकून तो हार दिसला तर तिचं काय जाईल हो, ती उचलून बिचलून घेईल, तिच्याकडून पापकर्म घडेल म्हणून त्यांनी माती टाकली. परंतु मुक्ताई त्यांच्यापेक्षाही काय होती हो, वैराग्य तिच्याकडं होतं, विवेकाचं वैराग्य होतं, ज्ञान होतं तेवढीशा देहाकडे, 7 वर्षाच्या मुक्ताईकडे. काय म्हटली हो ज्ञानदा, काय करू नको म्हणली, मातीवर माती टाकू नको रे, मी काय त्याला हात लावणार नाही. म्हणजे दादाच्या मनात काय ते तिनं ओळखलं ज्ञानानं. म्हणजे एवढं श्रेष्ठ चौघही भावंड होती, एवढ्याही कठीण प्रसंगामध्ये कधीही पापमार्ग स्वीकारला नाही. लक्षात घ्या. म्हणून आजपर्यंत त्यांचं नाव निघतंय चांगलं म्हणून, रावणाचं चांगलं म्हणून नाव निघत नाही. प्रत्येक दसऱ्याला जर त्याचं दहन केलं जातं. कारण का हो, एवढं अष्टऐश्वर्य दिलतं हो, 18 विश्व ऐश्वर्य. ह्यांच्याकडं दारिद्र्य होतं, ह्यांच्याकडं ऐश्वर्य होतं. एवढं सुंदर, सगळ्या विश्वामध्ये सुंदर ती मंदोदरी होती. असं म्हटलं जातं की मंदोदरीचीच मुलगी ती सीतामाई आहे असं म्हटलं जातं. कारण का हो, तीही काय आहे, कथा आहे. आपल्याला त्यातलं एवढं काय नाही आहे, ज्ञान नाही. पण काय म्हटलं जातं, ती मंदोदरीच काय आहे, ती सीतामाईची आई होती असं कथेमध्ये सांगितलं जातं. आता त्याला कुठला आधार नाही, म्हणजे आपल्याला माहीत नाही एवढं. परंतु सीतामाई एवढी ती सुद्धा काय होती हो, खूप सुंदर होती आणि पतिव्रता होती मंदोदरी. तरी देखील रावणाची नजर कोणावर गेली हो, दुसऱ्या परस्त्रीवर गेलीच ना. समर्थ म्हटले 125 बायका होते त्याला, कितीतरी बायका होत्या त्याला, 1.25 लाख मुलं होती. समर्थ म्हटले तरी देखील त्याचं समाधान नाही. समर्थ म्हटले एवढ्या सगळ्यांना सांभाळू शकेल एवढी ऐश्वर्य त्याच्याकडे दिलं तर परमेश्वरानं. स्वतः शिवशंकरांनी स्वतःला बनवलेली लंका त्याला प्रदान केली ना हो. कारण रावणच ना पूजेला गेला, म्हणजे शंकरांनी काय केलं हो, त्याला वास्तुक शांतीला बोलवलं. ती लंका कुणी बनवली होती हो, स्वतः श्री शंकरांनी पार्वतीसाठी बनवलेली होती. आणि पूजेला कोणाला बोलवलं, ब्राह्मण म्हणून रावणाला. लक्षात घ्या, ब्राह्मणानं पूजा केली, वास्तुक शांती केली आणि श्री शंकर म्हणाले की माग बाबा, तुला काय तुझं पूजेचं जे काय दान आहे ते माग. त्यानं काय मागितलं हो, ती अख्खं लंकाच मागितली. म्हणजे लक्षात घ्या, तो रावणच ना, काय मागावं, एवढा लालची की काय हो, सगळं देवाचंच मागवून घेतलं ना, स्वतः राहायला लागला. तरी देखील समर्थ म्हटले त्याचं पोट भरलं नाही. म्हणजे बघा, समर्थांना इथं काय सांगायचंय, 18 विश्व दारिद्र्य असताना देखील समाधानी असणारे संत आणि 18 विश्व श्रीमंती असताना देखील असमाधानी असणारा रावण. हा फरक समर्थांनी आपल्याला दाखवून दिला की देहच आहेत ना, हे सगळं देहामुळेच घडतंय. रावणाला एवढं सगळं दिलं तरी तो समाधानी नव्हता, त्याला अजून हाव होतीच ना. म्हणून तर एवढी सुंदर बायको दिली, एवढी पोरं दिली, तरी देखील सीतामाईचा हा हरण करायला गेलाच ना. आणि एवढी अक्कल नव्हती का त्याला की बाबा देवाची बायको आहे, ती देवच आहे, देवीच आहे ना ती, आपण तिला स्पर्श केला तर आपला विनाश निश्चित आहे. एवढा ज्ञानी तो होता. समर्थ म्हटले त्याच्या इतका ज्ञानी ह्या अखंड विश्वामध्ये कोणी नव्हतं. एवढं त्याच्याकडं ज्ञान होतं, ऐश्वर्य होतं. चारित्र्य फक्त काय केलं हो, त्यानं चारित्र्यावर आपल्या डाग पाडून घेतला. आयुष्यभर त्या रावणाचं कुणी नाव सुद्धा ठेवत नाही, पोरांना कुणी नाव सुद्धा ठेवत नाही. लक्षात घ्या, म्हणजे खरं ऐश्वर्य कुठलं आहे समर्थ म्हटले तर आपलं आचरण, आपले सत्कर्म हे सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे हो. आज त्या चारही भावंडांचे आजही कितीही युग उलटली, 1200 शतकात होते हो ते 4 जण. अजूनही लोक त्यांचं काय करतात व अनुकरण करतात. अजूनही पालखीला पाया पडतात, आतुरतेनं वाट पाहतात ना, पालखी येण्याची वाट पाहतात ज्ञानेश्वरी माऊलींच्या. म्हणजे कशामुळे समर्थ म्हटले एवढं सगळं, तर फक्त देहाकडून काय घडले हो, अखंड सत्कर्म घडले. म्हणजे हे सगळं जे घडलं, पापकर्म असू द्या नाही तर पुण्यकर्म असू द्या, हे सर्व कशामुळे घडतंय समर्थ म्हटले तर अखंड देहामुळेच घडतंय ना. म्हणून देहामध्ये असतानाच आपल्याला पुण्यकर्म करता आलं आहे. समर्थ म्हटले जाऊ द्या हो, आतापर्यंत काय पाप झाले असतील तुमच्याकडून,
होऊ द्या समर्थ म्हटले. आता तरी ब्राह्मणे आपणा शहाणे करावे. म्हणजे आता कळलंय ना आपल्याला की आपल्या हातून घडणारं सगळं पापच होतं, तर त्या पापाला काय देता आला पाहिजे व स्टॉप देता आला पाहिजे. समर्थ म्हटले पाप थांबलं की पुण्याला सुरुवात होते. समर्थ म्हटले जे काही घडलं आपल्या हातून ते जाऊ द्या. समर्थ म्हटले घडून गेलं, परंतु आता तरी इथून पुढं आपल्याला काय करता आलं पाहिजे व अखंड सत्कर्म करता आलं पाहिजे. म्हणून देहाकरिता समर्थांनी सांगितलं ना, देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ सुचिस्मंत. म्हणजे जे काही पुण्यशील, अतिपापी, स्वेच्छाचारी किंवा पवित्र हे कोणामुळे सगळं हो, देहामुळेच. देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता. काय सांगितलं? देहाकरिता अवतारी, जे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, लोक अवतारी किंवा वेशधारी होतात, बंडे किंवा पाखंडे उपस्थित करतात, ती कुणामुळे हो? ती देहामुळेच ना. म्हणजे लोक अवतार घेतात म्हणजे देहाकरिता. समर्थांनी इथं काय सांगितलं की योगी देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी. म्हणजे जे काही अवतार होतात परमेश्वराचे ते देहामुळेच होतात ना हो, देहामध्येच येतात ना. श्रीराम आले, श्रीकृष्ण स्वारी आले, गौतम बुद्ध आले, सगळे कशामुळे आले हो? देहामध्येच आले ना. म्हणून देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, जे जे काही वेश धारण करून आले ते कुणामुळे हो? सगळे जे काही वेशधारी होतात ते कुणामुळे? देहामुळेच. आणि बंड करतात, पाखंड करतात ते कुणामुळे हो? सगळं देहामुळेच ना. आता बघितलं ना, पाखंड करतात ना लोक व अजून सुद्धा, ते कुणामुळे हो? देह आहे म्हणूनच ना. पाषांडे करी देहाकरिता, देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरिता. देहाकरिता विषय भोग, जे काय आपण विषय भोगतोय ते कुणामुळे हो? देहामुळेच आहे ना. अहो आपल्याला राग येतो, काम विषयाचा भोग घेतो, लोभाचा भोग घेतोय, सगळ्याचा कशामुळे? समर्थ म्हटले देहामुळेच ना. हे जे काही षडविकार आहेत ते कुणामुळे? देहामुळेच आहेत ना. म्हणजे जे काही देहाकरता सकळ त्याग, आपण बघा काही काही गोष्टीचा त्याग करतो, म्हणजे विषय भोगणे किंवा सर्वस्वी त्याग करणे. अनेक शरीराला रोग होतात किंवा नाहीसे होतात, ते कुणामुळे? देहामुळेच ना. नाना रोग जे काही होतात शरीराला देहामुळेच होतात ना. समर्थ म्हटले देह नसेल तर रोग होत नाहीत. म्हणजे जे काही आपण सर्वस्वी त्याग करतो ते कुणामुळे व देहामुळेच आहे ना. जे काही मिळवतोय ते कुणामुळे? देहामुळेच आहे. म्हणजे जे काही विषय भोगतोय, समर्थ म्हटले बघा, सोन्याच्या टॉयलेटमध्ये टॉयलेट केली काय आणि साध्या टॉयलेटमध्ये केली काय, विधी एकच आहे हो. समर्थ म्हटले अरे त्याचा कशाचा अट्टास आलाय? घर सोन्याचं असलं काय, चांदीचं असलं काय, किंवा सिमेंट मातीचं असलं काय, किंवा दगड मातीचं असलं काय, हे सर्व कशामुळे? समर्थ म्हटले देहामुळेच. म्हणजे परमेश्वराला काय सांगायचंय, आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे हो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. जे काही आहे ह्या विश्वामध्ये ते सगळं कणामुळे आहे? देहामुळेच आहे. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. काय सांगितलं हो? देहाकरिता नवविधा भक्ती, म्हणजे जी काय नवविधा भक्ती आहे, श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, एवढं सांगते ते कुणामुळे? देहामुळेच सांगते. आणि कुणामुळे हे घडू शकते हो नवविधा भक्ती? देहामुळेच. देह असेल तरच आपल्या ह्या देहाकडून ही नवविधा भक्ती घडणार आहे हो. आणि नवविधा भक्ती घडली तरच आपल्याला आत्मज्ञान येऊन आपल्याला काय मिळणार आहे हो? मोक्ष मिळणार आहे ना. म्हणजे श्रवण महत्त्वाचं आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. समर्थ म्हटले या नवविधा भक्तीमध्ये जर यायचं असेल तर त्याच्यासाठी देहच पाहिजे हो. देहाशिवाय नवविधा भक्ती घडू शकत नाही. आणि ज्या काही चारी मुक्ती आहेत कुठल्या हो? सायुज्यता, म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या ज्या काही चार मुक्ती आहेत ते कोणामुळे आहेत? देहामुळेच. सायुज्य मुक्ती म्हणजे काय हो? सड विकारांपासून आपल्याला अलिप्त होऊन जी मुक्ती मिळणार आहे शेवटी मरताना. समर्थांनी काय सांगितलंय? शेवटी मरताना कुठलीही इच्छा आकांक्षा राहू नये हो. यासाठी आतापासून देहाला काय हो सवय लावायची? कोणाचं काय लुबडायचं नाही,
कोणाचं काय घ्यायचं नाही, म्हणजे अंतरीत दुःख राहणारच नाही हो. समर्थांनी आपल्याला उत्तमाचं शिकवलंय. आहो समर्थ म्हटले, एक आजोबा वासुकेसू वासुकेसू करत होते. आयुष्यभर घरात कुठलं देवाचं नाव कधी त्या म्हाताऱ्यानं घेतलं नव्हतं. आणि मरताना वासुकेसू वासुकेसू, सगळे घरच्यांना आश्चर्य वाटलं हो, की म्हातारं काय करते, मरताना देवाचं नाव घेते वासुकेसू वासुकेसू. त्या घरामध्ये लहान मूल असतं, म्हणजे 10 वर्षाचं एक मूल असतं, खूप हुशार असतं. ते म्हटले ते म्हटलं, हे आजोबा कसं काय वासुकेसू म्हणतायत. समर्थाने आम्हाला सांगितले की ज्या माणसाने आयुष्यभर नाव घेतलं नाही देवाचं, ते मरताना देवाचं नाव घेऊ शकत नाही. म्हणून त्या मुलाला काय आली हो, जरा शंका आली, म्हणून ते आजोबांजवळ गेलं आणि तिथनं बघितलं, तर त्याची नजर कुठं गेली व वासर केरसुनी खात होतं. मग त्या मुलानं काय केलं, ती केरसुनी जाऊन बाजूला ठेवली आणि वासरू केरसुनी खायचं बंद झालं. मग आजोबा वासुकेसू म्हणायचे बंद झाले. त्यावेळेस घरचे म्हटले, काय झालं म्हाताऱ्याला, वासुकेसू म्हणायचं बंद का झालं. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की आजोबा वासुकेसू म्हणत नव्हते, आजोबांना सांगायचं होतं की वासरू केरसुनी खाते. मग ती मी केरसुनी बाजूला केली की आजोबा वासुकेसू म्हणायचे बंद झाले. म्हणजे केवढं मोठं अज्ञान आहे हो, माणसाकडं केवढं मोठं अज्ञान आहे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, सायुज्य मुक्ती म्हणजे मुक्ती, ज्या 4 मुक्ती आहेत त्या मिळवायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा काय पाहिजे हो, देहच पाहिजे. देहाशिवाय हे होऊ शकत नाही. देहाकरिता नाना युक्ती नाना मते, म्हणजे देहाकरताच काय हो, नाना युक्ती नाना मते कोणाकरता आहेत, देहाकरिता. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणते जने. म्हणजे देहाकरिता दानधर्म, देहाकरता नाना वर्म आणि देहाकरता पूर्वकर्म म्हणती जने. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जे काही कर्म आहे, म्हणजे दानधर्म करणे किंवा अनेक रहस्य कळणे, ही कुणामुळे आहे, देहामुळेच आहेत ना. लोकांमध्ये पूर्वकर्म म्हणतात, ते कुणामुळे आहे हो, देहामुळेच आहे. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य. देहाकरिता नाना स्वार्थ, जे काही नाना स्वार्थ आहेत ते कुणामुळं आहे हो, देहामुळेच आहे. आणि देहाकरिता नाना अर्थ, म्हणजे देहामुळेच काय आहे हो, नाना अर्थ येतो. म्हणजे अनेक स्वार्थ किंवा अर्थ कोणामुळे आहे, देहामुळेच आहे. धन्य होणे किंवा व्यर्थ जाणे हे कोणामुळे आहे हो, देहामुळेच आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य, म्हणजे देहामुळंच आपण ह्या जन्मामध्ये काय होऊ शकतो, धन्य पण होऊ शकतो, व्यर्थ पण जाऊ शकतो. हे सर्व घडतं कोणामुळे, तर देहामुळेच. देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिवाळा भक्ती मार्गाचा. काय सांगितलं हो, देहाकरिता नाना कळा, म्हणजे अनेक जे काही आहे, म्हणजे अनेक कला माहीत असणे किंवा श्रेष्ठ कनिष्ठ होणे, भक्ती मार्गाचे अत्यंत प्रेम लागणे, हे सर्व कोणामुळे हो, देहामुळेच ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, देहाकरता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिवाळा भक्ती मार्गाचा, नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. नाना सन्मार्ग साधने, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, की अनेक प्रकारचे सन्मार्ग किंवा नाना साधने करून बंधने तुटतात व आत्मनिवेदनाच्या योगाने मोक्ष प्राप्त होतो. तो कोणामुळे हो, देहामुळेच ना. म्हणजे अनेक प्रकारचे सन्मार्ग किंवा नाना साधने करून बंधने तुटतात व आत्मनिवेदनाच्या योगाने मोक्ष प्राप्त होतो. तो कोणामुळे हो, देहामुळेच ना. म्हणून समर्थांनी सांगितलं की काय, देहाकरिता नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. देह सकळामध्ये उत्तमो, देही राहिला आत्मा रामो, सकळा घटी पुरुषोत्तमो विवेकी जाणती. सर्वांमध्ये हा देह काय आहे, उत्तम आहे. कारण का हो, त्यामध्ये काय आहे हो, आत्मा राम आहे. म्हणून देह सगळ्यामध्ये उत्तम आहे हो, कारण तो पुरुषोत्तम आत्मा राम अखंड ह्या देहामध्ये राहतोय ना. आणि जी काय कार्य करतोय, ते आपण जी काय देहामध्ये असताना जी कार्य करतोय ती कुणामुळं करतोय हो,
तर ह्या अंतरीच्या अंतरात्म्यामुळे, या पुरुषोत्तमामुळे आपण सगळी काम्य करतोय. म्हणून सांगितलं समर्थांनी, सर्वांमध्ये हा देह काय आहे? उत्तम आहे. कारण त्यामध्ये कोण राहतोय? आत्माराम राहतोय, पुरुषोत्तम राहतोय. हा पुरुषोत्तम सर्व देहामध्ये आहे हे कुणाला माहित आहे हो? विवेकी पुरुषांना माहिती आहे ना. म्हणजे जो विवेक आहे त्यालाच माहित आहे ना की त्याच्यामध्ये कोण राहतोय हो? या देहामध्ये अखंड कोण राहतोय? आत्माराम राहतोय. देहाकरिता नाना कीर्ती ना अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका. देहाकरिता नाना कीर्ती म्हणजे काय सांगितलंय हो? अनेक प्रकारच्या कीर्ती किंवा अपकीर्ती होतात किंवा अवतार मालिका होतात व जातात. त्या सर्व कुणामुळे हो? देहामुळेच ना. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? अनेक प्रकारच्या कीर्ती किंवा अपकीर्ती होतात किंवा अवतार मालिका होतात व जातात. त्या सर्व कुणामुळे हो? देहामुळेच ना. देहाकरिता सकळ काही, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तम उत्तम भोगती पदे. देहाकरिता नाना भ्रम, जे काही भ्रम होतात माणसाला ते कशामुळे? संशय निर्माण होतात. संभ्रम निर्माण कशामुळे होतात हो? तर ही या अनेक भ्रम किंवा संभ्रम होतात अथवा उत्तम उत्तम पदे भोगतात ते कोणामुळे हो? देहामुळेच. म्हणजे जी काय बघा समाजात उत्तम उत्तम पदं मिळतात ना, राष्ट्रपती असू द्या, पंतप्रधान असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, ही सर्व जी काही पदे आहेत, उत्तम उत्तम पदे आहेत, ती कोणामुळे भोगतात हो? देहामुळेच ना. देह नसेल तर हे कुठलंही पद भोगता येत नाही. आपण पाहिलं की एकदा का देह निघून गेला की त्याची जागा दुसरी घेतात हो. पाहिलं ना आपण आता. मग तो मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, पद कुठपर्यंत आहे? समर्थ म्हटले त्या पदाचा उपभोग कुठपर्यंत घेऊ शकतो? जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा त्या देहामध्ये आहे तोपर्यंत. एकदा का तो अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की ते पद राहत नाही. लक्षात ठेवा समर्थ म्हटले. म्हणून समर्थांनी इथं स्पष्ट ओवी लिहून ठेवली की देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाची नाही उत्तम उत्तम भोगती पदे. म्हणजे पद भोगायसाठी देह असला पाहिजे ना हो. देह नसेल तर पद भोगू शकत नाही. भलेही ते त्याच पद असेल पण मृत्यूनंतर ते पद राहत नाही हो. पाहिलंय आपण, मृत्यूनंतर पद पत्नीला दिलं जातं, मुलांना दिलं जातं, कोणी त्यांचा वारसदार दुसरा असेल त्याला दिलं जातं समर्थ म्हटले. परंतु देह नसेल तर ते पदाचा उपभोग घेऊ शकत नाही. कितीही मोठं पद असलं तरी देह नसेल तर ते पद राहतच नाही समर्थ म्हटले. त्या क्षणी, ज्या क्षणी देह जातो त्या क्षणी ते पद काय होतं हो? समाप्त होते समर्थ म्हटले. म्हणजे उत्तम उत्तम पद भोगण्यासाठी सुद्धा काय पाहिजे हो? देहच पाहिजे. देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नव्हताच जैसा. देहाकरता सकळ काही, समर्थ म्हटले काय हो? सर्व काही देहामुळेच होते. देह नसेल तर काही नाही. आत्मा जागच्या जागी जसा काही तो नव्हताच असा, म्हणजे गुप्त होतो ना. म्हणजे सर्व काही देहामुळेच होते ना. आणि देह नसेल तर काय नाही. आत्मा जागच्या जागी, आत्म्याला काय येणे नाही जाणे नाही. येणं जाणं कोणाला हो? देहाला आहे. एकदा का देह नसेल की सगळं कार्य जागच्या जागी थांबतं. तिथं कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून देहाकरता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नव्हताच जैसा. आत्मा असा राहतो की मी नव्हतोच. म्हणजे आत्मा स्वतः काय येऊन देत नाही हो. आहे काय नाही काय, फक्त जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अखंड तो कार्य करतो अंतरी. परंतु देह नसेल तर तो आहे किंवा नाही हे दिसत पण नाही आपल्याला. लक्षात ठेवा. आत्म्याला काय येणे नाही जाणे नाही, मृत्यू नाही जन्म नाही. कारण तो असतच असे सर्व काळ. त्याला काय फरक पडत नाही. फरक कोणाला पडतो? देहाला. देह जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आतमध्ये आहे तोपर्यंत देहाला ठेवतात. एकदा का अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, किती मोठ्या पदावर असला तरी ते पद सोडून देहाला काय दिला जातो? अग्नी दिला जातो. ज्या त्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काय केले जाते व देहाची विल्हेवाट लावली जाते. परंतु देह कुणी पूजून ठेवत नाही. किती सुंदर देह असला तरी त्याला कोणी काय करून ठेवत नाही, जतन करून ठेवत नाही. म्हणून समर्थ म्हटले, अरे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सर्व कार्य
होऊ शकते. एकदा का देह पडला, एकदा का देह निघून गेला की काय होतंय हो, सगळं हे होतंय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, सगळं जिथल्या तिथं राहतंय. देह परलोकीचे तारो, नाना गुणाचा गुणागरो, नाना रत्नाचा विचारो देहाचेनी. काय सांगितलं, देह परलोकीचे तारो म्हणजे देह म्हणजे परलोकीचे तारू व अनेक गुणांची खाण, गुण आगरो गुणांचे आगर आहे. अनेक रत्नांचा विचार देहामुळेच होतो ना. देहामुळेच काय होतो, अनेक रत्नांचा विचार होतो. देहाचेन गायन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतरकळा ठाई पडे. देहाचेन गायन कळा काय सांगितलं हो, गायन कला, संगीत कला किंवा अंतरकळा, शरीरातील रचनेचे ज्ञान ह्याची प्राप्ती कुणामुळे होते हो, देहामुळेच होते. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजवावे. काय सांगितले हो, देह ब्रह्मांडाचे फळ म्हणजे देह हे ब्रह्मांड वृक्षाचे फळ आहे. तो अति दुर्लभ आहे, पण त्याच्या यथार्थ योग्यतेविषयी नीट समजूत पटली पाहिजे हो. म्हणजे देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजवावे. समर्थांना काय सांगायचंय, ह्या ब्रह्मांडाचं एक फळ आहे हो. देह म्हणजे ह्या ब्रह्मांडाचंच एक फळ आहे. आणि हे फळ कसं आहे हो, दुर्लभ आहे. हे जाणून घेतलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे आपल्या देहाची किंमत प्रत्येकाला कळणार आहे. देहाकरिता लहान थोर, करती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. देहाकरिता लहान थोर, समर्थांनी काय सांगितले की लहान मोठे प्राणी आपापले लहान मोठे व्यवहार करतात. ते कुणामुळे हो, देहामुळेच. जे जे देहे धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजनी पावन झाले किती एक. काय सांगितले हो, जे जे देह धरून आले म्हणजे जे जे देह धरून जन्माला आले, ते ते काहीतरी करून गेलेच. म्हणजे बरं किंवा वाईट या दोन्हीपैकी काहीतरी करून गेलेच. त्यात कित्येक जण हरिभक्तीच्या योगाने काय झाले हो, पावन झाले. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जे जे देह धरून आले त्यातला एक कोणीतरी पाप करून गेला किंवा पुण्य करून गेला. जो पुण्य करून गेला त्यानं काय केलं हो, हरिभजनाच्या म्हणजे म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहून काय केलं हो, हरिभक्तीच्या योगानं काय केले हो, पावन झाले ना. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय, काही जणांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं आणि काही जणांनी अधोगतीला गेले ना. सांगितलं ना आधीच की भरपूर संपत्ती असून देखील त्यांना काय सुटला नाही हो, लोभ सुटला नाही. आणि त्या लोभाच्या पायात मोठमोठाले राजे विनाश पावले ना हो. कंस असू द्या, रावण असू द्या, दुर्योधन असू द्या, जरासंध असू द्या, सगळ्याचा विनाश झाला हो. समर्थांना तेच सांगायचंय की बाबा, देहामध्ये जोपर्यंत तो अंतरात्मा आहे तोपर्यंत कोणी ना कोणी काहीतरी करून गेलेलं आहे. पण चांगलं का करायचं नाही, मग समर्थांना हे सांगायचं, चांगलं करून जाता आलं पाहिजे. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले. अष्टदा प्रकृतीचे मूळ, समर्थांना इथं काय सांगायचंय की अष्टदा प्रकृतीचे मूळ केवळ संकल्प रूपच आहे ना. अनेक संकल्पालाच ही देहरूप फळे काय लागली आहेत ना. म्हणजे समर्थांना हे काय सांगायचंय, अष्टदा प्रकृतीचे मूळ केवळ संकल्प रूपच आहे. अनेक संकल्पालाच ही देहरूपे फळे काय झालेली आहेत, लागलेली आहेत. हरिसंकल्पामुळे होता तोची फळी पाहवा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. हरिसंकल्पामुळे होता म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की प्रकृतीच्या मुळाशी, अष्टदा प्रकृतीच्या मुळाशी जो हरिसंकल्प होता तोच आता काय आहे, देहात पाहावा. अनेक देहातील तत्वांचा शोध घेतला म्हणजे हे कळेल. म्हणजे हरिसंकल्प जो मूळ मायेत होता तोच काय आहे, देहात पाहावा. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, हरिसंकल्पामुळे होता तोची फळी पाहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, कळलं पाहिजे की काय आपल्याला हरिसंकल्प मुळी, म्हणजे जेव्हा आपण जन्माला आलो त्यावेळेसच हरिसंकल्प होता आणि पुढं त्याला तो आपल्याला काय करता आला पाहिजे हो, तोची फळी पाहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. आपल्या देहामध्ये जन्माला आल्यानंतर म्हणजे देहामध्ये आल्यानंतर
आपल्याला तो हरिसंकल्प काय करता आला पाहिजे हो, पुढे तसाच नेता आला पाहिजे हो, शोधता आला पाहिजे, म्हणजे कळेल. वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे. वेलाचे मुळी बीज, समर्थांनी काय सांगितलं इथं, वेलाच्या मुळाशी बीज असते, मध्ये उदक रूप वेल असतो, पुढे मुळातील अंशामुळे फळांनाही काय येते व बीज येते, म्हणजे उत्पन्न होते. म्हणजे वेलाचे मूळ बीज व फळातही बीज, मध्ये उदक रूप वेल असते. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे. म्हणजे प्रत्येक घटकामध्ये काय आहे हो, तो मूळ आहेच ना, ते सांगायचंय. म्हणजे हरिसंकल्प हे मूळ आहे आणि ते मूळ आपल्याला देहामध्ये आल्यानंतर ते हरिसंकल्प मूळ आपल्याला शोधता आलं पाहिजे. जसं फळामध्ये असते तसं मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, मुळाकरिता फळ येते आणि फळाकरिता काय होते हो, मूळ होते. असंच हे काय जातं हो, भूमंडळात घडत राहतं. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. असो काही एक करणे, समर्थांना काय सांगायचंय की बाबा असू दे, जे काय चाललंय ना चालू दे, परंतु असो काही करणे झाले तरी हे ते देहा वाचून कसे करता येईल, करू शकत नाही ना. हे ध्यानात ठेवायचं की जे काय आपण करणार आहे हे देह असल्यानंतर, देह असला तरच करू शकतो. ह्यास्तव हा देह सार्थकी लावावा म्हणजे बरे. म्हणजे देहा वाचून काही होत नाही, म्हणून देह सार्थकी लावावा. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालेला कार्यभाग. बघा, आत्म्याकरता काय झालाय हो, देह झालाय, आणि आत्म्यामुळे देह झाला, आणि देहामुळे आत्म्यानं काय केलं हो, टिकाव धरला ना. दोघं एकमेकांना कसे आहेत हो, अनुरूप आहेत. म्हणजे आत्म्याकरता देह झाला आणि देहाकरता आत्मा तगला, दोन्ही एकमेकांना काय आहे, तो अनुरूप आहे. आणि असाच कार्यभाग सगळीकडे चाललाय ना. समर्थांना काय सांगायचंय की यामुळेच ना, म्हणजे यांच्या संयोगानेच काय चाललाय हो, हा सृष्टीचा सगळा कारभार चाललाय ना. की देहासाठी आत्मा आला, म्हणजे आणि आत्म्यासाठी देह आला, दोघं एकमेकांना अनुरूप आहेत. दोघांशिवायही कुठलं कार्य घडू शकत नाही. कारण का हो, आत्म्याला देह पाहिजे, कुठलंही कार्य करण्यासाठी आत्म्याला देह पाहिजे, आणि देहाला देखील कुठलंही कार्य करण्यासाठी आत्मा पाहिजे. म्हणजे हा सृष्टीचा सगळा कार्यभाग या दोघांमुळे चाललेला आहे ना. देह आणि आत्मा दोन्हीही काय आहे, तो महत्वाचे आहेत. म्हणून काय सांगितलं समर्थांनी, आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालेला कार्यभाग. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही. काय सांगितलं हो, चोरून गुप्त रूपे करावे, ते आपण एखादी गोष्ट देहानं ठरवली की आम्ही जी गोष्ट करणार आहे ती आत्म्याला माहीतच पडणार नाही. म्हणजे मी चोरी जरी केली तर कुणीच बघणार नाही मला. पण समर्थ म्हटले, अरे बघणारा अंतरी आहे, कारण तू जे काय गुप्त रूपे करतोय, मग ते पुण्य असू द्या पाप असू द्या, ते कुणाला माहीत पडतंय हो, आत्म्याला माहीत पडतंय ना. म्हणून त्याचं कर्तव्यच आहे. कारण हे सगळं कर्तव्य कुणाचं आहे हो, देहावर लक्ष ठेवणं हे कर्तव्य कुणाचं आहे हो, आत्म्याचंच आहे. म्हणून आत्मा देह काय करतोय या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याचं कार्य कोण करतंय हो, आत्माच करतोय, कारण त्याचं ते कर्तव्यच आहे. मग कितीही ठरवलं आपण की नाही बाबा मी काय करतोय हे कुणालाच काय कळणार नाही, परंतु समर्थ म्हटले, अरे कुणाला जरी काय नाही कळलं ना, तरी तुझा अंतरी बघणारा अंतरीच आहे ना. आत्म्याला ते सगळं कळतं म्हणले, तू काय केलंय, पुण्य केलंय, पाप केलंय, काय केलंय, हे कुणाला कळतंय हो, अंतरीच्या आत्म्याला कळतंय. म्हणून समर्थ सांगितलं की चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही. देहामध्ये आत्मा असतो, देह पूजिता आत्मा तोषतो, देह पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्ष. आता काय सांगितलं हो, देहामध्ये आत्मा असतो, देहामध्ये काय असतो, आत्मा असतो, देह पूजिता आत्मा तोषतो. म्हणजे प्रत्येक देहामध्ये काय आहे हो, आत्मा आहे. म्हणजे देहामध्ये आत्मा असतो, त्या देहाची पूजा केल्यास
आत्मा काय होतो, संतुष्ट होतो. आणि त्याला त्रास दिल्यास आत्मा सुद्धा काय होतो, दुःखी होतो. म्हणून कुठल्याही देहाला काय द्यायचा नाही हो, जाणून बुजून त्रास द्यायचा नाही हो, समर्थ म्हटले. कारण का हो, देहामध्ये जो आत्मा असतो त्याला जर संतुष्ट करायचं असेल तर देहाला काय केलं पाहिजे हो, देहाला उत्तमाचीच वागणूक दिली पाहिजे हो. एखाद्या देहाला जर तुम्ही अमानुष वागणूक दिली तर कोण दुखवतो, समर्थ म्हटले, आत्मा दुखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकानं प्रकर्षानं लक्षात ठेवली पाहिजे की आपण त्रास कोणाला देतोय, देहाला देत नसून आत्म्याला देतोय. कारण का हो, सगळं सुख दुःख कोण भोगत असतो हो, देहाबरोबर आत्मा भोगवत असतो. म्हणून समर्थ म्हटले, प्रत्येक गोष्ट करताना विचार करून करा. कारण देहामध्ये काय असतो, आत्मा असतो. देहाला जर चांगली वागणूक दिली तर तो आत्मा सुद्धा संतुष्ट होतो. आणि देहाला जर आपण एखाद्या देहाला जर पिडलं तर आत्मा सुद्धा काय होतो, रागवतो. हे खरंय, समर्थ म्हटले. म्हणून कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका. कारण जो काय बघत असतो तो कोण बघत असतो, आत्मा बघत असतो. म्हणून समर्थ म्हटले, आत्म्याची हाय घ्यायची नाही हो, आत्म्याची हाय घ्यायची नाही. म्हणून समर्थ म्हटले, देहा वेगळी पूजा पावेना, देहाविन पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. काय सांगितलं हो, देहा वेगळी पूजा पावेना म्हणजे देहा वाचून पूजा काय होत नाही हो, करता येत नाही. आणि देहा वाचून तिचा स्वीकारही होत नाही. म्हणून जनी जनार्दन ह्या भावनेने प्राणी मात्रास काय करावे, संतुष्ट करावे. म्हणजे देहाशिवाय पूजा पोचत नाही व करताही येत नाही. जनी जनार्दन हे वचन आहेच. ह्या लोकांस काय करावे, संतुष्ट करीत जावे. लोकांना काय करायचं हो, संतुष्ट करायचंय. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. काय सांगितलंय हो, उदंड प्रगटला विचार. काय सांगितलं की पुण्यशील सत्पुरुषापासून प्राणी मात्रास काय कळतो, विचार कळतो. अनेकांना तो विचार काय होतो, पटतो. व ह्याप्रमाणे धर्मस्थापनेचे काय होते हो, महत्कार्य होते. म्हणून पूजेचा मुख्य अधिकार अशा संतांचाच आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी विचार अतिशय जागृत झाला आहे व शिवाय जो धर्मस्थापना करीत आहे असा पुण्यवान देहच पूजा घेण्यास काय आहे हो, अधिकारी आहे. म्हणजे कुठलीही पूजा करण्यास आणि कुठलीही पूजा स्वीकारण्यास कुठला देह, समर्थ म्हटले, धर्मस्थापना करण्यासाठी कोण तत्पर आहे हो, कुणाला तो अधिकार आहे धर्मस्थापना करण्याचा. जे शरीर पुण्य शरीर आहे, ज्याचा आत्मा पवित्र संतुष्ट असा तो परमेश्वर ज्या अवतार घेऊन आलेला आहे, त्यांनाच तो अधिकार आहे व धर्मस्थापनेचा. कुणालाही अधिकार नाही धर्मस्थापनेचा. आपण म्हणू की आपण धर्मस्थापना करू, आपण आपल्या घरच्यांना सुधारू शकत नाही. 10-10, 20-20 वर्ष आपण आपल्या फॅमिलीतलं एक माणूस सुधारू शकत नाही. समर्थ म्हटले, आपण बाहेरच्यांना काय उपदेश देणार आणि काय सुधारवणार आहे हो. समर्थ म्हटले, त्यासाठी अधिकारवाणी पाहिजे हो, अधिकारवाणी पाहिजे. ज्याच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे त्याचंच लोक ऐकतात, कुणाचंही ऐकत नाहीत हो. म्हणून समर्थ म्हटले, ज्यांच्याकडे तो अधिकार आहे धर्मस्थापनेचा तेच ते करू शकतात हो. ते पुण्य शरीर आहे, पुण्य शरीरच काय करू शकतं हो, धर्मस्थापना करू शकतं. आणि त्यांचाच तो अधिकार आहे, कारण त्यांच्याकडेच तेवढं सामर्थ्य आहे हो धर्मस्थापना करण्याचं. म्हणून समर्थ म्हटले, येडा गाबाळ्याचं काम नाही हो धर्मस्थापना करायचं. त्याच्यासाठी पुण्य शरीरच लागतं धर्मस्थापना करण्यासाठी आणि त्याचं पालन करण्यासाठी. लक्षात घ्या, तो सगळा अधिकार ते म्हणजे त्या धर्मस्थापनेचा अधिकार त्या पुण्य शरीरासच आहे. आणि कुठलीही पूजा घेण्यास अधिकार कुणाला आहे हो, पुण्य शरीर. सगट भजन करू येते तरी मूर्ख पण अंगी लागते, गाढव्यास पूजिता कळते काय त्याला, सगट भजन करू येते. समर्थ म्हटले, सगळेच जर काय करू लागले हो, सगट भजन म्हणजे सर्वांना एकसारखे मानणे. हे काय आहे, मूर्ख. पण त्यामुळं काय होतं, सगळ्यांना एकसारखं मानलं त्यामुळं काय होतं, मूर्खपणा पदरात पडतो. आणि ज्यांनी जनार्दन म्हणून सर्वात संतोष द्यावा पण सरसकट सर्वांचीच पूजा करू म्हटले तर मूर्खापणा अंगी येतं ना. म्हणून समर्थ म्हटले, गाढवाची पूजा केली तर त्या गाढवाला काय कळणार आहे हो. म्हणून पूजा कुणाची केली पाहिजे हो, ज्याचा तो अधिकार आहे, पूजा घेण्याचा जो अधिकार आहे
त्याचीच पूजा केली पाहिजे हो. सरसकट सगळ्याला एकच मानलं तर काय होणार आहे हो? गाढवपणाचं ठरणार आहे, ते मूर्खपणाचं ठरणार आहे. म्हणून समर्थ म्हटले पात्रता पाहिजे हो. पूजा घेण्याची पात्रता म्हणजे ते पुण्य शरीर पाहिजे, धर्मस्थापना करण्याचा अधिकार पाहिजे, तेच ते करू शकतात हो. कुणीही इतरत्र करू शकत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की उदंड प्रगटला विचार धर्मस्थापना तदनंतर तेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी सगट भजन करू येते तरी मूर्खपण अंगी लागते गाढवाशी पूजिता कळते काय त्याला पूज्य पूजेशी अधिकार उगेची तोषवावे इतर दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. काय सांगितलं व? पूज्य पूजेशी अधिकार उगेची तोषवावे इतर दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. म्हणजे काय सांगितलंय हो? की पूज्य पुरुषांनाच पूजा घेण्याचा काय आहे हो? अधिकार आहे, म्हणून त्यांचीच पूजा करावी. आणि इतर जीवास म्हणजे बाकीच्या सामान्य लोकांस संतोष देवा, कोणाचेही अंतकरण काय करू नये, दुखवू नये, असं काय केलं पाहिजे हो? वर्म सांभाळता आलं पाहिजे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ज्याचा जो अधिकार आहे त्याला देता आला पाहिजे हो. पूज्य पूजेशी अधिकार उगेची तोषवावे इतर दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा ज्याचा जो अधिकार आहे, पूजा घेण्याचा ज्याचा अधिकार आहे त्याचीच पूजा करता आली पाहिजे हो. श्रीकृष्ण श्रीराम यांची पूजा आपण करतच होतो ना, अवतार कार्यच होतं ना त्यांचं, मनुष्य देहातच आलेले, परंतु पुण्य शरीर होते ना हो. कार्य कसं होतं? उत्तमाचं होतं. म्हणून ज्याचा पूजेचा अधिकार आहे त्यालाचीच पूजा करता आली पाहिजे आणि इतरांनाही संतुष्ट व्हावा असं आचरण पाहिजे, त्यांनाही दुखवायचं नाही. म्हणजे दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. सकळ जगदांतरीचा देव शोभता राहाव्या कोटे ठाव जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. काय सांगितलं हो? सकळ जगदांतरीचा देव म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, सर्व जगाच्या अंतरीचा देव जर आपण शुद्ध केला तर मग आपणाला राहायला जागा तरी कुठे मिळणार? माणसा वाचून माणसास दुसरा आश्रय नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सकळ जगदांतरीचा देव शोभता राहाव्या कोठे ठाव जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. म्हणजे सगळ्या जगाला चालवणारा देवच जर रागवला तर काय होणार आहे हो? माणसाला माणसाजवळ राहण्याशिवाय पर्याय आहे का? मग समर्थ म्हटले सर्व जगाच्या अंतरीचा देव जर आपण रागवला, म्हणजे त्याला जर राग आणला तर आपल्याला राहायला जागा कुठे मिळणार आहे हो? माणसा वाचून माणसाच दुसरा आश्रय नाही ना, माणूसच आहे दुसरा आश्रय आपल्याला. दुसरं कोण आपल्याला सांभाळून घेणार आहे? घेऊच शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले सकळ जगदांतरीचा देव शोभता राहाव्या कोटे ठाव जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खूण परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. बघा समर्थांनी काय सांगितलं, परमेश्वराचे अनंत गुण, परमेश्वराचे अनंत गुण आहेत हो. मनुष्य काय सांगावी खून, मनुष्याला कसं सांगायचं, माणसाने त्यांची खून काय सांगावी हो? त्या परमेश्वराचे गुण कसे आहेत हो? अनंत आहेत. माणूस सगळ्या खुणा सांगू शकत नाही, कारण माणसाजवळ एवढं सामर्थ्य नाही की तो परमेश्वराचे अनंत गुण सांगू शकेल, लक्षात ठेवा. परंतु हे कशातून कळतंय? समर्थ म्हटले अध्यात्म ग्रंथ श्रवण. हे सगळं कशातून कळणार आहे तुम्हाला? परमेश्वराचे अनंत गुण आपल्याला कशातून कळणार आहेत हो? श्रवणातून कळणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की अध्यात्म ग्रंथ श्रवण करावे म्हणजे सगळं कळू लागतं हो. ह्या परमेश्वराचे अनंत गुण आपल्याला कळू लागतात. हे ते माणसाला तोंडाने वाचेने काय सांगता येणार आहे? माणूस सांगू शकत नाही हो परमेश्वराचं गुण. त्याचे गुण अनंत आहेत, त्याची तुलना आपण कुणाशीच करू शकत नाही. हे समर्थ म्हटले की अध्यात्म ग्रंथ ऐकलं म्हणजे काहीतरी तुम्हाला समजल, म्हणून श्रवण महत्वाचं आहे. ही तर महत्वाची ओवी काय समर्थांनी दिली की तुम्हाला जर परमेश्वराचं गुण काय करायचे असतील, अनुभवायचे असतील तर अध्यात्म ग्रंथ श्रवण करा. श्रवणाशिवाय पर्याय नाही हो. श्रवण केल्याशिवाय आपल्याला देवाचं सामर्थ्यही कळत नाही आणि देवही कळत नाही, लक्षात ठेवा. देवाला जर कळवून घ्यायचं असेल तर काय करायचं म्हटले समर्थ, मनुष्यानं काय करायचंय हो? अध्यात्म ग्रंथ श्रवण करावं. कारण अध्यात्म ग्रंथ श्रवण केल्याशिवाय माणसाला काय कळत नाही हो?
देवाची अनुभूती येत नाही, परमेश्वराच्या लीला कळू शकत नाहीत. कारण जे परमेश्वराला जर कळवून घ्यायचं असेल तर अध्यात्म ग्रंथ श्रवण केलंच पाहिजे. श्रवण करावं, पण समर्थ म्हटले काय हो, ज्यातून परमेश्वराची ओळख होईल, परमेश्वराला आपल्याला पाहता येईल, अनुभवता येईल असं श्रवण करायचंय. का श्रवण पण कसं करायचं, मनापासून करायचंय हो. समर्थांनी काय सांगितलं आपल्याला, श्रवण कसं करायचंय, अंतःकरणापासून श्रवण करायचंय. म्हणून परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. म्हणजे अध्यात्म ग्रंथ श्रवण झालं तरच काय होणार आहे व ते उमगणार आहे ना. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ निरूपणाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.